स्वयंपाक जर तयार असेल तर कोणी जेवत नाही, पण उशीर झाला तर सगळ्यांना एकाच वेळी भूक लागते. नमस्कार मंडळी, राम. तर आम्ही दुपारी शेताकडे गेलो होतो. शेताकडचा फेरफटका मारून झाल्यावर घरी आलो, थोडा आराम केला आणि संध्याकाळी मग चहा घेतला. पण आता समजलं की सगळ्यांचा मेन्यू आज वेगळा आहे. तर ही हरभऱ्याची भाजी आमच्या किरायदाराने दिली होती, जी की मला आई आणि आमच्यासाठी बनवायची होती. बिट्टूसाठी भावने पनीर आणलं होतं आणि किट्टूसाठी गोबीची भाजी करायची होती. म्हटलं चला झटपट पटापट सगळं स्वयंपाक आवरून घेऊयात. आणि मग मी इथे चपात्या आणि भाकऱ्या एकाच वेळी करायला घेतल्या, कारण किट्टू बिट्टू आणि बाबांना भूक लागली होती. आता किट्टू बिट्टूंना चपाती आणि बाबांना भाकरी लागते, म्हणून मग मी 2 ताटांमध्ये म्हणजे भाकऱ्या आणि चपात्या करायला घेतल्या. तर किट्टू हसत होता की तू आज दोन्ही एकत्र का बनवत आहेस. म्हटलं चल त्यानिमित्ताने माझं काम पटकन होऊन जाईल आणि अशी घाई कोणी केल्यावर आपला हात पण पटापट काम करतो. तर मग माझा स्वयंपाक लवकर आवरून झाला आणि आज मी आणि कारभारीनंतर मग जेवायला मला हरभऱ्याची भाजी ही भाकरीसोबतच आवडते, म्हणून मग मी ती भाकरीवरच घेतली आणि तसंच खात होते. नंतर मी आणि कारभारी माझं पार्सल आणण्यासाठी गेलो होतो, कारण ते दुकानावरती ठेवलं होतं. आणि येता येता आम्ही दूध घेऊन आलोत, कारण मला खूप खोकला आहे, त्याच्यासाठी रात्री मग आम्ही हळदीचं दूध करून पिणार होतो. आणि हे बघा, कारभाराने माझ्यासाठी पार्सल मागवलं आहे, कारण माझ्या ज्या चपला आहेत तर त्या मी ताईकडे विसरून गेले होते. म्हणून मग ह्या फक्त 93 रुपयाला मिशोवरनं मिळालेल्या आहेत, ज्या की खरंच खूप छान आहेत, लाईट वेट आहेत आणि मला पर्सनली खूप आवडल्या. तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. टाटा.